48 तास धोक्याचे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तर 14 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. तर राज्यात मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी पाऊस झाला, तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान रविवारी आणि सोमवारी मुंबईत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. तर बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे. मात्र तरीही मेघगर्जनासह पावसाचा अंदाज असून हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. रविवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक असं वातावरण तयार होत असून रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.